सुखी राहू सर्व काळ तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानाची अंजना सर्व होणे लाने तुझ्या
कोकणाचे सन्मान्य लोकसभेचे अध्यक्ष बाळासाहेब साहेब आले, त्यांना विनंती करेन स्टेजवर येऊन आज जवळ पवारांना बघून दिवस इलेलो आहे. या ठिकाणी सर्व नाणेकर माऊली धुळे माऊली सर्वांचे आभार मानतोय. चालेल तिथून पासून बघितलं ऐकलं तर मला पण बोलायचं तेवढं टेन्शन नाही, नाहीतर मी आपल्या माणसाला की नाही घाबरते. बाहेर किती वाटत नाही पण आपल्या माणसात किती वाटत. पण असं तुमचं सपोर्ट आहे या ठिकाणी सगळ्यांचा. या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या संस्थेचे डोंगरीकर भजन एकवर्ग सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांना त्यांच्यावरती संकटाचा घाला आला महिन्याभरापूर्वी त्यांचे चिरंजीव कुमार निशांत चिलर यांचा अपघात निधन झालं. तसेच या नाट्य संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लब्धे यांच्या श्रीमती प्रीती लब्धे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. तसेच संस्थेचे सचिव गजानन गावकर यांच्या चुलत बंधूंचे निधन झाले. सन्मान्य आदरणीय दिलीप धैर्यबुवा यांचे बंधूंचे दुःखद निधन झाले. तसेच धवल यांच्या मातोश्रींचे या सर्वांना त्या मृतांना चिरशांती लाभो ही त्या पांडुरंगाची प्रार्थना करतोय आणि मी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. ऋषिकेश सावंत यांच्याकडे 201 रुपयाला कर्ज दिले. फंडाच्या वतीने स्वीकारतोय, त्याला लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिलं मी भजन सुरुवात करतोय. तत्पूर्वी आमच्या बुवानी म्हणजे मरगल बुवानी वेळ तर घेतला, 1.25 तासाचा टाइम होता. जवळजवळ 2.5 तास घेतले. मी आता 2 तास भजन करणार म्हणजे स्वप्नील बुवांका सामान घेऊन घरात जाऊन जाणार. पण तसं करणार नाही, कारण आपल्या इकडे एक पाहुणे आले, युव्यावरून आले. तर पाहुणे म्हणण्यापेक्षा माझे जवळचे मित्र आहेत. मी कमीत कमी वेळामध्ये भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. बुवांनी 2 प्रश्न टाकले होते. मला वाटतं ते शाळेत गेलेले नाही वाटतं, डायरेक्ट प्रश्नच विचारले गेले. पुढच्या रागात प्रार्थना घेतली तेव्हा सावंत प्लेन येत नव्हता. व मी काहीतरी चुकीचं सांगणार, उद्या सकाळी तुम्ही लोकांना सांगणार पॉवर पॉईंट चुकीचं सांगितलं आणि मी ऐकले नाही ते काय सांगते. तो प्रश्न दुसरा प्रश्न तुमचा ऐकलोय की 11 लोचन 5 मुख 8 कान. बरोबर ना? 11 लोचन 5 मुख 8 कान असा कोणता पृथ्वी तलावरती प्राणी आहे असा प्रश्न कोणी केलेला अभंगाच्या माध्यमातून. तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो 11 लोचन शंकराला 3 मोजा तुम्ही माझं चुकलं तुम्ही शाळेत गेलो. पार्वतीचे 2 किती झाले 5. गणेशाचे 2 किती झाले 7. नंदीचे 2 किती झाले 9 आणि सर्पाचे 2 किती झाले 11 लोचन 5 मुख. बरं आहे बाबा, हेडमास्टर सांगता 5 मुख. शंकर पार्वती यांचे मुख्य 5 चेहरे होते. शंकर आणि पार्वतीचे मुख्य 5 चेहरे होते. 8 कान. सर्पाला कान नसतात पण तो खरी जाता नसतो. पण नंदीला किती कान होते 8 कान होते. सर्प आणि नंदीचे म्हणून 8 कान असे 8 कान. त्यामुळे तुमच्या बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं समजतं त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. 18 ऋषींचे 18 मतं असतात. माझं सुद्धा चुकू शकतं नाही का? आजकाल कोणाकोणाचं चुकत आहे. काय करायचं काय खऱ्यात काय नाही की नाही. समजण्यावर इशारा का म्हणजे असं बाकी अतिशय सुंदर कोणी सांगितलं. भजन करणं ते याच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे आणि कोणी गजराच्या माध्यमातून 1 ढवळ्या आणि 1 पावळ्या म्हणून गजर घेतलं होतं. माझं काम करणार होतं पण त्या ढवळ्या पावळ्याचं उत्तर मी गजरात सांगणार. सगळ्यात सांगितलं तर तुम्ही ओपन करायला त्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहे. प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. कोणी वेगामात्र भजन घेतलं होतं. मी 2 पावलं पुढे जाऊन 15 मात्रा सवारी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण त्यावर एकच सांगेल बघा, ना पैशासाठी ना नावासाठी, ना पैशासाठी ना नावासाठी लोकदला नाट्य महोत्सव डोंबिवली घडते ते फक्त परमेश्वराच्या नावात म्हणत आहे. परमेश्वराच्या
असं या फक्त तुमच्यासाठी बोलते बाकी आता आपलं वाढणार नाही वाढण्यावर काय प्रथम भजन घेऊया आज आमचा दबंजी रूपक कामतेकर काही कारणास्तव नाही आहे परंतु आकाश खरंच आकाश एवढी झेप घेतलेली आज गुजरात म्हणा अहमदाबाद म्हणा राजकोट म्हणा बडोदरा म्हणा सगळ्या ठिकाणी सगळ्यांची मोठ्या मोठ्या कलाकारांची सुरुवात होते तर जोरदार त्या आकाशला आणि त्याने एका शब्दाचा तरी मग फोन केला आकाशला असा कार्यक्रम आहे बाबा येणार आज त्याला मुलगी बघतो कार्यक्रम होतो फक्त बाहेरला बघितला नाही गेलो हे ना पुढे गेलेलोच नाही ना हे भजन असतं असं काही नाही एखाद्या बुवाची केली करून घरी
धन्यवाद.